मित्रांनो, हा जो मंच मी साकार केला आहे, सुरू केला आहे, सादर केला आहे, याच्या मागे माझ्या एका मित्राची प्रेरणा होती. त्याची एक इच्छा होती. त्याने ती माझ्याकडे बोलूनसुद्धा दाखवली होती. तो आता हयात नाही आहे. आपल्याला सर्वांना सोडून तो ह्या जगातून निघून गेलेला आहे. मित्रांनो, त्याचा अकाली मृत्यू झालेला आहे. हा असा माझा मित्र. त्या मित्राचं नाव आहे दत्ताराम चव्हाण. मनोगत, तुमचं मन मोकळं करा आणि या मंचाचा लाभ उठवा. मित्रांनो, या मनोगताला काय करा, सबस्क्राईब करा. या मनोगताचा बेल आयकॉन दाबा. या मनोगतावर येऊन ते विचार मांडा आणि या मनोगताला लाईकसुद्धा करा. मनोगत, तुमचं आमचं मनोगत, प्रत्येकाचं मनोगत, जे घुसमटलं आहे ते मनोगत, जे दाबलं गेलं आहे, ज्याचा गळा घोटला आहे असा तो आवाज, त्याला आपण मोकळीक देऊया. मनोगत ह्या माझ्या मंचाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पुढे लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. बऱ्याच वेळा आपण आपले गुपित आपल्या व्यतिरिक्त कोणाशी मांडताना 10 वेळा विचार करतो की याच्यासमोर मांडलेत तर त्याचा गवगवा होईल का. लक्षात घ्या, काय म्हणतोय, गवगवा. त्याची जाहिरात होणार नाही ना, याची शंका आपल्या मनात निर्माण होते. त्यामुळे आपण ते आपले विचार असेच दाबून ठेवतो मनात. त्याचा वजन वाढत जाते. मी तुम्हाला आमंत्रित करतोय, आपण असे काही विचार तुमचे असतील ते विचारही तुम्ही माझ्याशी मांडू शकता. म्हणजे चलचित्रणाच्या बाहेर, लक्षात आलं का, या व्हिडिओच्या बाहेर जाऊन चर्चा करू शकता. त्याच्यावरती मार्गही मिळवू शकता. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला आहे मी, मानसशास्त्राचा अभ्यास केला आहे मी. त्यामुळे तुम्ही माझ्याशी संपर्क साधून काय करू शकता, आपलं मन मोकळं करू शकता. ऑफलाईन आणि ऑनलाईन. ऑफलाईन म्हणजे काय, या चलचित्रणाच्या मागे, आणि ऑनलाईन म्हणजे काय, या चलचित्रणावरती, म्हणजे या व्हिडिओवरती. दोन्ही संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहेत या माझ्या मंचावरती. म्हणजे माझा मंच कोणता आहे, मनोगत. आणि या मनोगताला, या मनोगताच्या श्वासाला मी मोकळं करायला अगदी तत्पर आहे. या तुमचं स्वागत आहे. मग ती एखादी स्त्री असो, पुरुष असो, एखादा मूल असो, मुलगा असो, मुलगी असो, कुठलाही या समाजातील कुठल्याही स्तरातील व्यक्ती असो, तो सामान्य असो किंवा तो उच्च असो, प्रत्येकाचं स्वागत आहे या माझ्या मंचावरती. मंच कोणता, मनोगत. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीही ऑप्शन तुमच्यासाठी मोकळे आहेत. वास्तुशास्त्र कन्सल्टंट, ज्योतिषशास्त्र कन्सल्टंट, मानसशास्त्र कन्सल्टंट तुम्हाला आव्हान करतोय. काय, मनोगत, तुमचं मन मोकळं करा आणि या मंचाचा लाभ उठवा. नमस्कार मित्रांनो, मनोगत या माझ्या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, हा जो मंच मी साकार केला आहे, सुरू केला आहे, सादर केला आहे, याच्या मागे माझ्या एका मित्राची प्रेरणा होती. त्याची एक इच्छा होती. त्याने ती माझ्याकडे बोलूनसुद्धा दाखवली होती. तो आता हयात नाही आहे. आपल्याला सर्वांना सोडून तो ह्या जगातून निघून गेलेला आहे. मित्रांनो, त्याचा अकाली मृत्यू झालेला आहे. हा असा माझा मित्र. त्या मित्राचं नाव आहे दत्ताराम चव्हाण. मित्रांनो, ती प्रेरणा मी, त्याची इच्छा असं समजा मी आज तुमच्यासमोर मांडतोय. त्याचाही श्वास कोंडला गेला होता. त्याचेही विचार कोंडले गेले होते. त्याच्याही भावना कोंडल्या गेल्या होत्या. आणि या भावना सर्व कोंडल्या गेल्यामुळे तो कोणाशी व्यक्त होऊ शकत नव्हता. मित्रांनो, ह्याला कारण काय आहे, तर त्याच्याजवळ कोण असा मित्र नव्हता. मग कोणत्याही नात्यातला असो, तो मित्र नव्हता की ज्याच्यासमोर तो मोकळा होऊ शकत होता. समोर तो आपलं मन मोकळं करू शकत होता. असाही कोणता मित्र त्याच्याबरोबर नव्हता. मग तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल, मग तुम्ही काय करत होता. मित्रांनो,
एक 15-20 वर्षापूर्वी आमच्यामध्ये अबोला निर्माण झाला होता. अशा काही घटना घडल्या होत्या ज्यामुळे मी त्याच्यापासून दुरावलो होतो, लांब गेलो होतो आणि त्याच्याबरोबर मी संवाद साधत नव्हतो, बोलत नव्हतो. अशा काही घटना घडल्या होत्या. कुठेतरी तो कळत नकळत त्याने आमच्या मैत्रीवरती आघात केला होता. ती गोष्ट माझ्या मनाला लागली होती आणि मी एका संधीची, एका वेळेची प्रतीक्षा करत होतो. मी त्याला कधी नाकारलं नव्हतं, पण त्या वेळेची, संधीची प्रतीक्षा करत होतो की तो त्याच्यातून बाहेर पडेल आणि ज्या काही चुका आहेत ते स्वीकारेल, मानेल, मग आम्ही एकत्र येऊ. मित्रांनो, पण असा काय काळ निघून गेला, अशी वेळ निघून गेली, त्याच्यामध्ये आम्ही एकत्र येऊ शकलो नाही, संवाद साधू शकलो नाही. पण एका परिस्थितीनुसार, एका परिस्थितीनंतर, एका स्थितीनंतर माझ्या लक्षात आलं की त्याला आता भेटणं गरजेचं आहे. त्याची कुठेतरी घुसमट होते. मग मी स्वतःहून त्याच्याकडे गेलो. पण त्यापूर्वी त्याने बऱ्याच वेळा माझ्याकडे प्रयत्न केले होते माझ्याशी संवाद साधण्याचा, माझ्याशी चर्चा करण्याचा, पण मी त्याला नाकारलं होतं. कारण घटना ती तशीच होती. असो मित्रांनो, विषय तो महत्त्वाचा नाही आहे, पण तो माझा मित्र आणि त्या मित्राला मी भेटलो आणि त्यानंतर 3-4 वर्षातच ही घटना घडली आणि तो आपल्या सर्वांना सोडून निघून गेला, अकाली मृत्यू झाला. आणि कारणसुद्धा तोच आहे, तो जबाबदार आहे. त्याला मी वेळोवेळी समजवण्याचा प्रयत्न केला, त्याला मोकळं करण्याचा मी प्रयत्न केला, त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण तो मोकळा झाला नाही. पण त्यावेळी त्याने इच्छा दर्शवली होती की तुझे यूट्यूब चॅनल मी बघतो, जे माझे ह्या चॅनलच्या व्यतिरिक्त जे 4 चॅनल आहेत, म्हणजे वास्तवावर बोलू काहीतरी, सनातनी वास्तव, नाटुकली आणि भटका केव्हा, या 4ही चॅनलवर तो बघत होता. आणि त्याने एक इच्छा प्रकट केली होती की मला तुझ्या चॅनलवर येऊन माझी मतं मला व्यक्त करायची, माझा श्वास मोकळा करायचा आहे. तू माझी अशी एखादी मुलाखत घे किंवा तू माझ्यावर चर्चा कर, मग आपली ती चर्चा अजरामर होईल. माझ्या मनातले भाव मी तिथे मांडू शकेन, माझ्या मनातले विषय, अडी किंवा जो घुसमटलेला श्वास आहे त्या श्वासाला मी मोकळीक देऊ शकेन. तर तू मला कधीतरी आमंत्रित कर तुझ्या चॅनलवरती. पण मित्रांनो, इथे गंमत काय होती माहिती आहे का? माझे जे 4ही चॅनल आहेत ना, त्यांचा कंटेंट वेगळा होता, त्यांचा विषय वेगळा होता. त्यामुळे हा विषय घेऊन मी त्याच्यावरती हा कंटेंट घेऊन, हा विषय घेऊन मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवू शकत नव्हतो. आणि त्याला वेळ गेला आणि मी विचार करत होतो नक्की काय करू. त्यामुळे माझ्या मनात विचार आला होता की आपण एखादा नवीन चॅनल सुरू करू आणि त्या चॅनलवरती एक मोकळा श्वास मिळवून देऊ. अशा घुसमटलेल्या विचारांना, दाबलेल्या विचारांना आम्ही एक वेगळा श्वास मिळवून देऊ. आणि तोच हा प्रयत्न आहे. मित्रांनो, सुरुवातच केली होती मी ह्या व्हिडिओला, म्हणजे ह्या मंचाला निर्मिती करायचा विचार मी केलाच होता या अगोदर. पण त्या अगोदरच ती घटना घडली, दुर्दैवी घटना घडली आणि तो आपल्याला सर्वांना सोडून निघून गेला. आणि त्याचा श्वास, त्याचा जो श्वास आहे, त्याचे जे विचार आहेत तसेच घुसमटून गेले. तो व्यक्त करू शकला नाही, बोलू शकला नाही. आणि त्यामुळे मी निर्णय घेतला, ठीक आहे, माझा मित्र माझ्याशी बोलू शकला नाही, संवाद साधू शकला नाही, आपल्या त्या विचारांना मार्ग देऊ शकला नाही, मोकळीक करू शकला नाही. पण ठीक आहे, यापुढे ज्याचा श्वास कोंडलेला आहे, जो घुसमटलेला आहे, ज्याचे विचार घुसमटलेले आहेत, ज्याचा आवाज दाबला गेला आहे, अशा व्यक्तींना आपण एक संधी देऊ. मग तो समाजातील कुठल्याही स्तरातील असो, त्या प्रत्येक स्तरातील व्यक्तींना आपण हा एक मंच देऊ आणि त्या घुसमटलेल्या आवाजाला आपण मोकळी करून देऊ, मोकळा मार्ग करून देऊ. आणि त्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे. त्या मित्रासाठी मी ती गोष्ट करू शकलो नाही, पण मी असं समजेन, प्रत्येक वेळी जी काही व्यक्ती येईल माझ्या त्या मंचावरती आणि आपल्या श्वासाला मोकळं करेल,
घुसमटलेल्या आवाजाला मोकळं करेल, त्यावेळी मी असं समजेन प्रत्येक वेळी तो माझा मित्र दत्ताराम चव्हाण तिथे उपस्थित आहे आणि तो आपला विचार, आपला श्वास मोकळा करतो आहे. मित्रांनो, सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. आपण ठरवतो एक, आपण विचार एक वेगळा करतो आणि घडते वेगळं. त्याला कारण काय आहे? तो माझा मित्रसुद्धा आहे. मित्रांनो, मी त्याच्याबरोबर बराच वेळा प्रयत्न केला की तू बोल, सांग, माझ्यावर बोल, चर्चा कर, आपण संवाद साधूया, तू तुझा श्वास मोकळा कर. पण त्याने ती संधी मला मिळवू दिली नाही. हां, बोलूया, आज करूया, उद्या करूया, आपण तुझ्या चॅनलवर बोलूया वगैरे वगैरे असं करून तो टाळं झाला. आणि त्या दरम्यान त्याने काय केलं, आपल्याला मनाला मोकळीक मिळावी म्हणून आधार कसला घेतला होता तर सिगरेटचा, आणि तो चेन स्मोकर झाला होता. अगदी तासाला तो सिगरेट फुकत होता आणि ह्या सिगरेटनीच त्याचा बळी घेतलेला आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, कॅन्सर वगैरे झालेला नाही आहे, पण जी काय घटना घडली त्याच्यावरती मी विस्तृतरित्या सनातनी वास्तव या माझ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे. अघटित मृत्यू. मित्रांनो, श्वास ज्यावेळी कोंडतो ना त्यावेळी जशी अवस्था होते, आपण घुसमटतो तो श्वास घ्यायला, तो प्राणवायू घ्यायला, तशीच अवस्था आवाज घुसमटल्यानंतर, आवाज दाबल्यानंतर होते. तो बेचैन होतो आणि काय करावं काय नाही करावं हे सुचत नाही, आणि मग तो नको त्या मार्गाला जातो. जसा तो माझा मित्र नको त्या मार्गाला गेला आणि त्याला दारू, सिगरेट, तंबाखू कसलंही व्यसन नसलेला तो एक चेन स्मोकर झाला. किंवा बरेच लोक आत्महत्यासुद्धा करतात, सुसाईड करतात, कारण त्यांच्या त्या विचाराला काय मिळत नाही, श्वास मिळत नाही. आणि त्या विचारांना श्वास मिळावा म्हणून मी हा मंच निर्माण केला आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? आणि माझेही काही विचार आहेत, माझी काही मतं आहेत, माझाही काही श्वास कोंडलेला आहे, तोही मला मोकळा करायचा आहे. फक्त इतरांचंच नव्हे तर माझाही. मित्रांनो, हा व्हिडिओ मी काल बनवणार होतो, पण समाजामधील एखादा जो असतो ना, काय म्हणतात, समाजकंटक, आणि त्या समाजकंटकाच्या वागणुकीमुळे, त्याच्या प्रवृत्तीमुळे, त्याच्या वृत्तीमुळे कालचा व्हिडिओ मी बनवला. ते जगासमोर आणण्यासाठी त्याला दिलेला एक शेवटचा काय आहे, मी एक इशारा आहे, एक चेतावणी आहे. त्याने आता ती समजून घेतली आहे नाही घेतली आहे त्याचा प्रश्न येतो. मित्रांनो, काय आहे तर मनोगत. आणि तुम्हाला आपलं मनोगत मांडायचं असेल, आपला श्वास मोकळा करायचा असेल, आपली घुसमट मोकळी करायची असेल, आपला आवाज बुलंद करायचा असेल, तर मी तुमचा स्वागत करतो आहे, तुम्हाला आमंत्रित करतो आहे, या आणि या मंचावरती आपला श्वास मोकळा करा, आपली मतं मांडा, आपले विचार मांडा. मित्रांनो, माझ्या त्या मित्राला मी विसरू शकणार नाही. माझा एक तो छोटासा प्रयत्न आहे त्या मित्राची आठवण म्हणून आणि त्या मित्राच्या आत्म्याला चिरशांती लाभो म्हणून मी प्रत्येक वेळी ह्या माझ्या मंचावरून काय करणार आहे, प्रार्थना करणार आहे. तो माझा मित्र दत्ताराम चव्हाण. असो मित्रांनो, काळ, वेळ, परिस्थिती आपल्या हातात नसते. कशी दुसऱ्याच्या हातात, आपल्या हातात असते. लक्षात घ्या, काळ, वेळ, परिस्थिती आपल्याच हातात असते, दुसऱ्याच्या हातात नसते. आपल्या हातात कशी असते? काळ, वेळ, परिस्थितीनुसार आपल्यामध्ये परिवर्तन आणणं गरजेचं आहे. जर ते परिवर्तन आपण आणलं असतं, म्हणजे माझ्या त्या मित्राने आणलं असतं, तर ती वेळ, तो अकाली मृत्यू त्याचा झाला नसता. असो मित्रांनो, काळ, वेळ, परिस्थितीनुसार आपल्याला निर्णय घेणं आवश्यक आहे. आणि अकाली या ज्या काय घटना घडतात त्या घडू नये यासाठी आपलं मन मोकळं करणं गरजेचं आहे. मिळालेल्या संधीचा फायदा घेणं गरजेचं आहे. मग हा माझा मंच असो किंवा आणखीन काय मार्ग असो, त्या मार्गाचा अवलंबन करा आणि आपल्या श्वासाला मोकळं करा. जर तुम्हाला कोण तुमचा जीवश्य कंठश्य मित्र तुम्हाला भेटत नसेल, त्याच्या पुढे आपण मन मोकळं करू शकत नसाल, तर मी तुमचं स्वागत करतो. तुमच्यामधल्या जे काय गुपित असतील
या काय तुम्हाला तिसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचे नसतील, ते गुपित तुम्हाला गुपितच ठेवायचे असतील, असेही गुपित मी ऐकून घ्यायला तयार आहे. त्याचं प्रदर्शन नाही म्हणणार माझ्या यूट्यूब चॅनलवरून, पण तुमचा श्वास मोकळा करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. तुमचं स्वागत आहे. मग ते कुठल्याही प्रकारचं गुपित असो, मी त्याच्याकडे तुच्छतेने नाही बघणार, घृणेने नाही बघणार, असूयेने नाही बघणार. मित्रांनो, लक्षात आलं का? बऱ्याच वेळा आपण आपले गुपित आपल्या व्यतिरिक्त कोणाशी मांडताना 10 वेळा विचार करतो की याच्यासमोर मांडलेत तर त्याचा गवगवा होईल का? लक्षात घ्या काय म्हणतोय, गवगवा. त्याची जाहिरात होणार नाही ना, याची शंका आपल्या मनात निर्माण होते. त्यामुळे आपण ते आपले विचार असेच दाबून ठेवतो मनात, त्याचा वजन वाढत जाते. मी तुम्हाला आमंत्रित करतोय, आपण असे काही विचार तुमचे असतील ते विचारही तुम्ही माझ्याशी मांडू शकता. म्हणजे चलचित्रणाच्या बाहेर, लक्षात आलं का? या व्हिडिओच्या बाहेर जाऊन चर्चा करू शकता, त्याच्यावरती मार्गही मिळवू शकता. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला आहे मी, मानसशास्त्राचा अभ्यास केला आहे मी. त्यामुळे तुम्ही माझ्याशी संपर्क साधून काय करू शकता, आपलं मन मोकळं करू शकता. ऑफलाईन आणि ऑनलाईन. ऑफलाईन म्हणजे काय, या चलचित्रणाच्या मागे, आणि ऑनलाईन म्हणजे काय, या चलचित्रणावरती म्हणजे या व्हिडिओवरती. दोन्ही संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहेत या माझ्या मंचावरती. म्हणजे माझा मंच कोणता आहे, मनोगत. आणि या मनोगताला, या मनोगताच्या श्वासाला मी मोकळं करायला अगदी तत्पर आहे. या तुमचं स्वागत आहे. मग ती एखादी स्त्री असो, पुरुष असो, एखादा मूल असो, मुलगा असो, मुलगी असो, कुठलाही या समाजातील कुठल्याही स्तरातील व्यक्ती असो, तो सामान्य असो किंवा तो उच्च असो, प्रत्येकाचं स्वागत आहे या माझ्या मंचावरती. मंच कोणता, मनोगत. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीही ऑप्शन तुमच्यासाठी मोकळे आहेत. वास्तुशास्त्र कन्सल्टंट, ज्योतिषशास्त्र कन्सल्टंट, मानसशास्त्र कन्सल्टंट तुम्हाला आव्हान करतो. काय, मनोगत. तुमचं मन मोकळं करा आणि या मंचाचा लाभ होतो. मित्रांनो, या मनोगताला काय करा, सबस्क्राईब करा. या मनोगताचा बेल आयकॉन दाबा. या मनोगतावर येऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले विचार मांडा आणि या मनोगताला लाईकसुद्धा करा. मनोगत, तुमचं आमचं मनोगत, प्रत्येकाचं मनोगत. जे घुसमटलं आहे ते मनोगत, जे दाबलं गेलं आहे, ज्याचा गळा घोटला आहे असा तो आवाज, त्याला आपण मोकळीच केला. मनोगत. मनोगत या माझ्या मंचाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार कुठे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.